जय शिवराय मित्रांनो, आपण पाहिलंय कालच्या लाईव्हमध्ये जी माहिती दिली होती त्याप्रमाणे वातावरण त्या भागांमध्ये देखील सक्रिय झाले. 28 तारखेपर्यंत जो पावसाचा जोर होता, पावसाची जी ताकद होती, कमी अधिक प्रमाणात किंवा जिल्हा बदलून तालुका बदलून ती चांगल्या पद्धतीने राहिली देखील आहे. कुठे मोठे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण वगैरे भागात देखील बारीक गारी पडल्यात. तसेच यावल वगैरे भागांचे देखील आपण व्हिडिओ पाहिलेत. इकडे येवल्याच्या देखील भागांमध्ये काही ठिकाणी गारपीट झाली आहे. तर संबंध महाराष्ट्राचं जे वातावरण आहे ते आजपासून काही टक्केवारीनुसार कमी होत आहे. एकदमच सगळी सिस्टम बंद होणार नाही. त्यामुळे मी पहिले सुद्धा या बाबतीत सांगितलंय की 29 तारखेपासून ह्या वातावरणाचा विदर्भामध्ये आणि जो काही उत्तर महाराष्ट्र आहे इथून पुढे फरक पडेल. पण आजच्या दिवस हे वातावरण कशा पद्धतीनं आहे हे कालच्या लाईव्हमध्ये आपण सांगितले. पण तो लाईव्हचा जो व्हिडिओ आहे तो यूट्यूबमधनं कुठल्या कारणास्तव गायब झाला हे देखील आपल्याला माहिती नाही आहे. ते देखील चेक करून पाहूयात. तर आजचं जे वातावरण आहे, आज जी सध्याची कंडिशन आपण जर पाहिली तर सकाळपासूनच जळगाव, पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे नाशिक, अहिल्यादेवीनगर परिसर, सातारा, सोलापूर, इकडे जळगाव परिसरामध्ये अंधुक वातावरण, ढगाळलेलं वातावरण हे देखील पाहायला मिळणार आहे. विदर्भामध्येही सर्व जिल्ह्यांमध्ये, विदर्भाच्या बुलढाणा, अकोला, नागपूर जिल्ह्यांमध्ये वातावरण हे सकाळपासूनच ढगाळलेलं पाहायला मिळेल. दुपारनंतर वातावरण हे नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील बाजूस येवला वगैरे भागात बिघडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहा. आजच्या दिवस धुळ्याचा भाग आहे. त्यानंतर कोकण किनारपट्टीला देखील हलक्या सरीतील गारपीटचा इशारा इकडे दिलाच नाही पहिल्यापासून आणि नाही सुद्धा. मराठवाड्यातलं वातावरण देखील दुपारनंतर बिघडणार आहे. त्यामध्ये परभणी, जालना परिसर, तोच बीड परिसर, नांदेड, यवतमाळ, हिंगोली पट्टा. पण वातावरणामध्ये पावसाची मोठी तीव्रता नाही आहे. कुठे मोठे प्रकार घडतील हलक्या सरी वगैरे ही आजची आणि उद्याची सोमवारची कंडिशन आहे. त्यानंतर मंगळवारी वातावरण हे पूर्णपणे खानदेशमधलं मोकळं होऊन जाईल. मंगळवारी या भागांमध्ये कुठल्याही प्रकारचा पाऊस किंवा कुठल्या प्रकारचे ढग निघणार नाहीत. थंडीसाठी हा मंगळवारचा दिवस चांगला आहे. 1 जानेवारी ते 2 जानेवारीपासून थंडीचा कडाका पहिल्यासारखा वाढायला सुरुवात होईल. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असलेली धास्ती देखील याच तारखेपासून कमी होईल. आणि आजची 29 डिसेंबर देखील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची भीती किंवा अलर्ट बाळगणारी नाही आहे. त्यामुळे काळजी करू नका. कुठल्याही प्रकारचे मोठे संकेत आजपासून नाही आहेत. फक्त कंडिशन एवढी आहे की येणाऱ्या 2 दिवस म्हणजे जवळपास 1 जानेवारीपर्यंत धुळीचा फटका महाराष्ट्राला सहन करावा लागणार आहे. तो देखील आपण मागच्या 4 दिवसापूर्वी किंवा सातत्याने सांगत आलो आहे. या पद्धतीने ती धुळी कायम असणार आहे. तर दुसरी महत्त्वाची अपडेट अशी आहे की बुधवारपासून अजूनही थंडी चांगली राहील आणि येणाऱ्या संक्रांतीच्या काळामध्ये जो पाऊस किंवा तेथे वातावरण बिघडणार आहे त्याबद्दल आपण कालच्याही लाईव्हमध्ये सांगितलं किंवा त्याही सांगितले की सोमवारी आपण याचं डिक्लेअर करूया. म्हणजे 31 तारखेला हे पूर्ण 30 तारखेला उद्याच्या क्लिअर करून सांगूयात की संक्रांतीच्या पिरियडमध्ये खरंच वातावरण पुन्हा बिघडणार आहे का. मित्रांनो, वातावरणात एक वेळेस पाऊस कमी पडेल किंवा जास्तही पडेल, पण धुळीचा परिणाम हा शेतकऱ्यांना सातत्यानं टार्गेट करत असतो. धुळीचं आव्हान हे कांदा उत्पादक असेल, आंबामोहोर पीक असेल, यांना हे आव्हान टार्गेटवरती असते. तर आता तुम्हाला थोडक्यात समजलं असेल. पुन्हा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. आज पश्चिम महाराष्ट्र, खानदेश या भागांमध्ये हलक्या सरी पुन्हा दुपारपर्यंत होतीलच. विदर्भ आणि मराठवाड्यातलं वातावरण हे आज संध्याकाळपर्यंत ढगाळलेलं राहील. उद्यापासून वातावरणामध्ये अजूनही फरक पडेल. पण मराठवाड्यातलं वातावरण हे आणि दक्षिण महाराष्ट्रातलं वातावरण हे उद्याच्या दिवस आहे, म्हणजे 30 तारखेला सुद्धा आहे. सोमवार ते मंगळवारपासून राज्यातलं वातावरण क्लिअर होऊन म्हणजे 1 जानेवारी ते 2 जानेवारीच्या पासून राज्यातलं वातावरण क्लिअर होऊन थंडीची वाढ होणार आहे. तशीही चाहूल जी आहे थंडीची सकाळ संध्याकाळ उद्यापासून देखील 30 तारखेपासून देखील वाढेल. पण चांगली थंडी ही 1 जानेवारी ते 2 जानेवारी संबंध जिल्ह्यामध्ये वाढणार आहे. आणि ह्यानंतर मधल्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा पाऊस नाही आहे. संक्रांतीच्या पिरियडमध्ये 12 जानेवारी ते 14 जानेवारीच्या काळामध्ये वातावरण बिघडणार आहे. धुळीचा परिणाम त्या काळामध्ये आहे. धुळी डिक्लेअर झाली आहे, पण त्या भागांमध्ये पुन्हा पाऊस येईल का, परत तो येणारा पाऊस कुठे सिस्टम डायव्हर्ट होणार आहे का, हे मात्र 2 दिवसात तुम्हाला सगळं क्लिअरली लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं जाईल. सगळा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत शेअर करत चला. आणि मित्रांनो, जे काही कमी अधिक प्रमाणात झालं आहे देऊळगाव जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये किंवा लोणार वगैरे परिसरामध्ये असे 4-5 तालुक्यामध्ये वातावरण हे कमी राहिले. मात्र उर्वरित भागांमध्ये भोकरदनच्या काही मोजक्या भागांमध्ये चांगला जोरदार पाऊस झाला आहे. पैठणमध्येही काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. अशाच प्रकारे ह्या माहितीसाठी सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर देखील करत चला. तोडकर हा अंदाज करणे सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय.